नमस्कार. आज आपण मकर संक्रांती निमित्त बनवणार आहोत पुरणाच्या पोळ्या. आता तुम्ही बघू शकता पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू पुरणाच्या पोळ्या बनत आहे. हे पीठ घेतलेलं आहे. मॅडमने लाटायला सुरुवात केलेली आहे. आता जोरदार जवळपास पुरणपोळी बनवायचा प्रयत्न चालू आहे. नाकाला थोडंफार शेंगून आलेला तो पुसण्यात आलेला आहे. अशा व्हिडिओ टाकणार आहे का तुम्ही? मॅडम हळूहळू पोळी लाटते आहे. या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या आहेत. या दोन प्रकारचे असतात, एक मैद्याची आणि एक गव्हाची. तर आम्ही खास करून मैद्याची पुरणपोळी खात नाही, गव्हाचीच पुरणपोळी खातो. ती पण शरीरासाठी चांगली असते. मैदा पचनाला थोडा जड असतो, तर गव्हाचा पुरणपोळी खाणे कधी केव्हाही चांगले. आता तयार झालेले आहे, तव्यावर टाकलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही गव्हापासून बनवलेली पुरणपोळी. तर थोड्या वेळाने बनवून तयार होईल. थोडं त्याला पलटी करायची आहे. तर सुंदर असा त्याला कलर येईल. बिना हळदीचे ते हळद, अच्छा, बिगर हळदीचे आहेत. त्यात हळद पण मिक्स करतात का? मी नाही करत ना हळद, मला असंच आवडतं नॅचरल सर्व. अच्छा. पुरण आधीच तयार करून ठेवलेलं होतं रात्री, तर थोडा वेळ वाचतो आपला त्यात. आज मकर संक्रांती निमित्त खास पुरणपोळीचा बेत आहे. अशा तऱ्हेने पुरणपोळी फुगलेली आहे आणि त्यावर हलकंसं तूप वगैरे टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, सॉरी, तूप आणि तेल दोन्ही मिक्स करू शकता आपण, वापरू शकता. आणि खायला थोडीशी जळून गेलेली आहे. जवळपास आपली पुरणपोळी तयार व्हायला आलेली आहे. अशी पुरणपोळी बनवून रेडी झालेली आहे. तर एक वेळेस बघून घ्या पुरणपोळी कशी झाली. तर थोडी जळाली, पण नंतरची जी बनेल ती चांगली बनेल. चांगले थोडेसे धन्यवाद.